ब्रेकिंग न्यूज। मौदा नगर पंचायत चुनाव में कांग्रेस से राजेश निनावे की दावेदारी चर्चा में। मौदा की सियासत में नया नाम उभरकर सामने। कांग्रेस नेता राजेश निनावे की दावेदारी पर बड़ी हलचल। राजेश निनावे बने कांग्रेस के संभावित उम्मीदवार। जनता के भरोसे और विकास पर टिका चुनावी समीकरण। जनहित और विकास की सोच के साथ मैदान में कांग्रेस के राजेश निनावे। मौदा में बड़ी राजनीतिक सरगर्मी। मौदा नगर पंचायत चुनाव में कांग्रेस की नई उम्मीद। राजेश निनावे का नाम बना चर्चा का केंद्र। मौदा नगर पंचायत चुनाव में कांग्रेस से राजेश निनावे की दावेदारी चर्चा में। मौदा नगर पंचायत चुनाव को लेकर राजनीतिक सरगर्मियां लगातार तेज होती जा रही हैं। क्षेत्र के जनसरोकारों, विकास कार्यों और स्थानीय मुद्दों पर जनता की उम्मीदें भी नई ऊंचाइयों पर हैं। इसी बीच कांग्रेस पार्टी से राजेश निनावे का नाम संभावित उम्मीदवार के रूप में तेजी से चर्चा में है। राजेश निनावे लंबे समय से कांग्रेस संगठन में सक्रिय भूमिका निभाते आ रहे हैं। स्थानीय स्तर पर जनहित के मुद्दों, युवाओं की भागीदारी, शिक्षा और मूलभूत सुविधाओं के विकास को लेकर उनका स्पष्ट दृष्टिकोण रहा है। लोगों से सीधे संवाद और जमीन से जुड़ी कार्यशैली उनकी पहचान मानी जाती है। कांग्रेस कार्यकर्ताओं का कहना है कि यदि पार्टी राजेश निनावे को मौका देती है तो यह चुनाव जनता के भरोसे और विकास के मुद्दों पर केंद्रित हो सकता है। वहीं स्थानीय नागरिकों का मानना है कि मौदा के सर्वांगीण विकास और बुनियादी सुविधाओं के सुधार के लिए एक सक्रिय और जवाबदेह नेतृत्व की जरूरत है। मौदा में चुनावी माहौल अब पूरी तरह गर्मा चुका है और सबकी नजरें इस बात पर टिकी हैं कि कांग्रेस की ओर से आधिकारिक उम्मीदवार की घोषणा कब और किसके नाम पर होती है। निनावे साहेब नमस्कार। निनावे साहेब काय सांगणार, नगरपंचायती नगर परिषद निवडणूक जी आहे ते सगळीकडे वारे चालू आहे। निवडणूक होऊ घातलेली आहे। येत्या 2 तारखेला निवडणूक आहेत आणि त्याच अनुषंगाने मौदा इथे अध्यक्षपदासाठी होड लागलेली आहे आणि या अगोदर आपण निवडणूक लढला होता पण क्वचितच याच्यात आपला पराभव झाला होता। पण यावेळेला जर आपल्याला पक्षाने तिकीट दिली तर कशा प्रकारचं एक चेहरा मोहरा बदलण्याची शक्यता आहे मौद्याची? मौदा शहरामध्ये आजचं जो वातावरण आहे, जर का मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी नगराध्यक्षाची दिली तर निश्चितच 100% काँग्रेस पक्षाचा झेंडा या ठिकाणी उभा राहील आणि निवडून येईल। नगरपंचायतवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। यामागे भरपूर कारण आहे। या गावामध्ये, या शहरामध्ये, नगरपंचायत महोदयाच्या हद्दीमध्ये जे काम विकासाचे व्हायला पाहिजे ते काम अजूनही झाले नाही। या 5 वर्षामध्ये नुसता नगरपंचायतचा पैसा हा व्यर्थ कामामध्ये गुंतवण्यात आला आणि पैसा हा व्यर्थ गेला। जसं रोड बनवले, नाल्या बनवले, रोड बनवले आणि त्यानंतर मध्ये नळाची पाईपलाईन टाकण्यात आली। त्यात नळाची पाईपलाईन टाकल्यामुळे आजही ते रस्ते फुटून वरती आलेले आहेत। लोकांना त्यांचा त्रास होत आहे। त्याकडे नगरपंचायतनी आता पण दुर्लक्ष केलं, ते योग्यरित्या काम अजूनही केलं नाही। काय वाटतं, इकडे मोठमोठे नेते आहे बीजेपीचे, बावनकुळे साहेब आहेत, इथले माजी जे आमदार होते टेकचंद सावरकर साहेब, एवढे मोठे मोठे लोक असून सुद्धा मौदाचा विकास मागेच का राहणार आहे? काय वाटतं? आता त्यांची इच्छाशक्ती त्यानुसार असेल। पैसा दिला, फंड दिला, परंतु मौदा नगरपंचायतच्या नगराध्यक्षांनी तो योग्यरित्या फंड वापरला नाही आणि अशा प्रकारे या शहराचा विकास थांबून ठेवला। प्रत्येक निवडणुकीच्या नंतर आपण आता निवडणूक आहे, आपल्याला एक मास्टर प्लॅन रेडी असेल, काय एक नवीन करायचं, काय कोणते एक म्हणजे न्यू मॉडेल आपल्या मनात तयार आहे विकासासाठी? मौदा शहरामध्ये भरपूर विकास कामे थांबलेले आहेत। जसं एखादी मशान घाट आहे,
त्या मशान घाटाचं अजूनही मशान घाटमध्ये आताही ते कचरा डम्पिंग यार्ड बनवून ठेवलेलं आहे, दुर्गंधी पसरते, त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागते. त्यामध्ये जे मौदा घाटाचं सौंदर्यीकरण पाहिजे होता अजूनही झालेला नाही. या 5 वर्ष नगरपंचायतने नगराध्यक्ष पदाचा कारभार सांभाळला, 2 वर्ष प्रशासनानं कारभार सांभाळला, तरीही मौद्याच्या काही कायापालट झाला नाही. जेणेकरून आजही नदीमध्ये आपण पाणी जो मौद्या शहरामध्ये वापरला जातो, नदीतला रिव्हर आहे इथं, त्यामध्ये जवळपास 8 वर्षाच्या अगोदर नदीला पूर आलेला होता. त्यामधला जो मधला पुलिया होता तो पुलिया तुटला आणि या नगरपंचायतनी ज्या बांधकामाकडून तो पुलिया बनला, टाकी बनली, त्यांच्याकडून बनवून घेतला नाही आणि त्याला अजूनही सुधरवलं नाही. आजही पाणी जो तिथून उपसा केला जातो हा डायरेक्ट उपसा केला जातो आणि तो पाणी मौद्याला फिल्टर याद्वारे देण्यात येते. तर अशा प्रकारे भरपूर काही समस्या लोकांच्या. बावनकुळे साहेबांनी मागच्या निवडणुकीमध्ये लोकांना अस्वस्थ केलं होतं की मी जे अतिक्रमण मध्ये राहतात त्यांना मी प्लॉट अलाउट करील, त्यांना पट्टे अलाउट करेल, पट्टे अलाउट झाल्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना मिळेल. 2.5 लाख रुपयाची योजना आहे. अजूनही बावनकुळे साहेबांनी ते पालकमंत्री त्यावेळेस पण होते 7 वर्षाच्या अगोदर, आता पण पालकमंत्री आहेत, आता तर आणखी महसूल मंत्री आहेत, परंतु या 7-8 महिन्यापासून महसूल मंत्री राहिल्यानंतरही त्यांनी त्यांच्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. काय सांगा, निवडणुका आल्या की निवड भूल थापा आणि कुठेतरी आम्ही दाखवण्याचं काम चालू होऊन जातं. हो, अशा वेळेला जे आपले जे मतदार बंधू आहे त्यांनी योग्यरित्या मतदान करावं, मतदानासाठी पोलिंग बूथवर जावं, यासाठी काय एक आवाहन जनतेला असणार आहे? माझ्या जनतेला नम्रपणे माझी हात जोडून विनंती राहील की यावेळेस जे मागच्या वेळेस घडलं, बावनकुळे साहेबांनी मुलांना नोकरीचं आमिष दिलं, कंपनीच्या याच्यामध्ये नोकरी देऊ, लोकांना पट्टे वाटप करू, खूप सारे आश्वासन दिलं, पण एकही मौद्या शहरातून कोणतेही मुलं नोकरीमध्ये लागले नाही, कंपन्यामध्ये सुद्धा लागले नाही आणि जे अतिक्रमण मध्ये राहतात त्यांना सुद्धा पट्टे एकही लोकांना आजपर्यंत मिळालेला नाही. म्हणून मी जनतेला विनंती करीन आणि माझ्या आश्वासन राहील की या काही गोष्टी ज्या थांबलेल्या आहेत त्या मी पूर्ण करण्याचा संकल्प माझा आहे. तसेच मौद्या शहरामध्ये गावठाण आहे, त्या गावठाणावरती अजूनही आजोबा पंजोबाचे घरावरती नाव आहे. मी बावनकुळे साहेबांनी जनता दरबार घेतलेला होता, त्यावेळेस मी लेखी स्वरूपामध्ये निवेदन दिलेलं आहे की त्या घरातील लोकांना त्यांच्या हक्काच्या घर तुम्ही द्या आणि पूर्वीचे नावं जे आहे आजोबा पंजोबाचे हे कमी करून सिटी सर्वेमध्ये त्यांना समाविष्ट करा. जे राहतात त्यांचे मुलं आज जे राहतात ते त्यांचं प्रत त्यांची क्लिअर करून द्या. तेव्हाच मौद्या शहराचे जे जुने घरं आहेत, गरीब लोक आहेत, त्यांना ते प्रधानमंत्री आवास योजनेमधून फंड मिळेल आणि ते आपल्या घराची दुरुस्ती करेल आणि ते चांगल्या घरात राहण्याची मुभा बघेल. मौद्याची जी जनता आहे त्यांनी मागच्या वेळेला चुकीचा निर्णय घेतला आणि ते त्यांना 5 वर्ष भोगायला लागलं जास्त. तर यावेळेला सुद्धा आपण तयारी केलेली आहे आणि लोकांच्या मनात यावेळेला आपण आहात, जर आपल्याला पक्षाने तिकीट दिली तर आपण निवडणूक लढणार आहात. तर आपली जी जनता आहे, जे मतदार बंधू आहे, त्यांना काय प्रेमाचा संदेश आपला असणार आहे जर आपण निवडणूक पुन्हा एकदा लढले तर? हो, मागील 7 वर्षापासून ज्या लोकांनी बीजेपी पक्षाला मतदान केला ते आज लोक, ते सर्व मतदार त्रस्त आहे की आम्ही चुकीच्या व्यक्तीला मतदान केलं आणि चुकीच्या पक्षाला मतदान केलं. ते आज खरोखरच 7 वर्षानंतर त्यांना ती चूक आज लक्षात येऊन राहिलेली आहे आणि ते यावेळेस अशा चुकीच्या व्यक्तीला मतदान करतील नाही असं मला गावामध्ये चित्र दिसत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर का मला पक्षाने उमेदवारी दिली आणि मी निवडून आलो तर मी या ज्या समस्या गावातल्या आहेत, काही मुलांच्या आहेत, काही लोकांच्या पट्ट्याच्या व्यवस्था आहे,
अजूनही रोड नाल्या अजूनही बनलेल्या नाही. हे मूलभूत गरजा आहे. कचऱ्याची व्यवस्था बरोबर लागत नाही. लोक अजूनही या 5 वर्षामध्ये त्रस्त होतेच. आता प्रशासन आहे तरीही आताही त्रस्त आहे. मी या सर्व बाबींना सोडवण्याच्या सर्व प्रकारे मी कटिबद्ध राहील. मी मागील 2007 पासून या मौदा शहरामध्ये सक्रिय एक ग्रामपंचायत पासून 2007 मध्ये मी इलेक्शन लढवलं. त्यामध्ये 3 सीटाचा प्रभाग होता. त्या 3ही सीटा मी निवडून आलो आणि त्यानंतर मी उपसरपंच हा पद माझ्या पक्षानं माझ्यावर जबाबदारी दिली आणि मी उपसरपंच झालो. 5 वर्ष उपसरपंच पद मीनं भूषवलं. लोकांचे जनतेचे काम केलं. त्यानंतर आणखी ग्रामपंचायत झाली. आणखी निवडून आलो. 8-9 महिन्याच्या नंतर मध्ये ग्रामपंचायतची नगरपंचायत या दर्जा मिळाला आणि नगरपंचायत झाली. त्यामध्ये पण प्रभाग पद्धत होती. मौदा शहरामध्ये 4 प्रभाग होते. त्यामध्ये माझा प्रभाग वार्ड नंबर 4चा प्रभाग हा या ठिकाणी 5 सीटाचा प्रभाग होता. पूर्ण मोठा प्रभाग होता. त्या ठिकाणी मी 5च्या 5ही सीटा निवडून आणल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून आणि उपाध्यक्ष मला बनवण्यात आलं. त्यावेळेस आमचे फक्त 5 आणि 4 9च फक्त 3 प्रभागामध्ये 4च लोक निवडून आले होते आणि माझ्या प्रभागामध्ये पूर्ण 5चे 5 निवडून आणले. आणि त्यावेळेस पण मौदा नगरपंचायतवर पहिल्यांदा नगरपंचायत झाली आणि त्या नगरपंचायतवर काँग्रेसचा झेंडा फडकला. आणि त्यानंतर 5 वर्षानंतर आणखी निवडणूक लागली. जनतेतून नगराध्यक्षाची निवडणूक झाली. त्यामध्ये पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझ्या लेडीज सीट होती, माझ्या पत्नीला ती सीट दिली नगराध्यक्ष पदासाठी. नगराध्यक्ष पद लढलो आणि अवघ्या 128 मतानं मी पराभव झालो. त्यामध्ये बावनकुळे साहेबांनी जे घरोघरी जाऊन लोकांना दबावात भयभीत करून त्यांनी ही निवडणूक आपल्या पदरात पाडली. नाहीतर माझ्या त्यावेळेस पण विजयी झाल्याशिवाय राहिला नसता. लोकांना या गोष्टी माहीत आहे. एवढंच मी बोलतो.